अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करू आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग मी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे. ही माहिती तुमच्या जीवनामध्ये तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमच्या प्रत्येक कार्यासाठी उपयोगी ठरणार आहे. आज मी स्वामी चरित्र सारामृतांचे पारायण रोज 3 अध्यायच का वाचावे ह्याच्याविषयी मी थोडीशी माहिती सांगणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा. असे केल्याने पुढची जी माहिती मी सांगेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण करत असताना आपल्याला असे सांगितले जातात की रोज 3 अध्याय वाचावे आणि 11 माळी जप करावे. आज मी रोज 3 अध्याय का वाचावे ह्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. तुमच्या जीवनामध्ये व्यापार वृद्धी होत नाही, नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही, लग्नामध्ये अडथळे येतात, संतान प्राप्तीमध्ये अडथळे येतात, घरामध्ये भांडणं होतात, घरामध्ये आपण जे कार्य करतो ते मनासारखं घडत नाही, आपसमध्ये पटत नाही, आपापसामध्ये पटत नाही. अशा सगळ्या गोष्टी जर तुम्हाला घडत असेल तर तुम्ही रोज क्रमांकाने 3 अध्याय वाचायचा आहे. तर ह्या 3 अध्यायांचे सुद्धा महत्त्व आहेत. 3च अध्याय का नाही बरं? कोणाच्या मनामध्ये प्रश्न पडतं की 3 अध्याय का, 2 अध्याय का नाही, 4 अध्याय का नाही, किंवा एकच अध्याय का वाचायला जमत नाही. तर 3 अध्यायच असं का, ह्याच्या मागचं शास्त्रीय कारण आहे. आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना रोज 3 अध्याय वाचण्याचं खूप महत्त्व आहे. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची ही सेवा आहे. आपण जर दररोज कर्मांकाने, मनाने, भावाने, श्रद्धेने स्वामीला समर्पण होऊन आपण ही सेवा आपल्याला करायची आहे. आपल्या घरामध्ये रोज 3 अध्याय वाचत असताना आपल्या घरामध्ये स्वामींचा एखादी फोटो किंवा मूर्ती असणे खूप आवश्यक आहे. जर नसेल तर ती घेऊन यावे. आणि रोज आपल्याला 3 अध्याय वाचण्याचं मागचा शास्त्रीय कारण मी आज सांगते. बघा, कोणत्याही केंद्रामध्ये तुम्ही गेला तर तुमचे काही प्रश्न जर करत असाल, प्रश्न उत्तरं तुम्ही करत असाल तर तिथं असं सांगितले जातात की रोज 3 अध्याय, 11 माळी जप आणि 1 माळ श्री गायत्री मंत्र आणि 5 महायज्ञ असे करायला सांगतात. ह्याच्यामध्ये काही पैशाचा खर्च लागत नाही. न पैसे खर्च करता आपले प्रश्न सोडवले जातात. ह्या सेवेने आपले सगळे प्रश्न सोडवतात. उज्ज्वल आपल्या भविष्यासाठी, आपल्या भविष्यामध्ये आपण जे स्वप्न बघितलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वामी महाराजांची कृपा, आशीर्वाद असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वामी हे आपले गुरु आहेत, ब्रह्मांड नायक आहेत. ते सृष्टीचे चालक, मालक, पालक सगळं काही त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या शक्तीनेच हे सगळं ब्रह्मांड चालत आहे. म्हणून आपण स्वामी समर्थांची सेवा करत असताना 3 अध्याय वाचायला सांगितले जातात. तर पहिल्या अध्यायाचं महत्त्व काय आहे? पहिल्या अध्यायाचं महत्त्व असं आहे की जर आपल्या मागे जे काही कळत नकळत चुका झाल्या असेल, पाप झाले असेल, आपल्याकडनं काही खोटं बोलणं झालं असेल आणि ते पाप आपल्या पदरी पडलेलं असेल तर ते पापाचं नाश करण्यासाठी पहिला अध्याय वाचायचा असतो. म्हणून आपण पहिला अध्याय वाचन झाल्याच्या नंतर मग दुसरा अध्याय वर्तमान काळामध्ये आपलं कार्य सगळे काही आपण पाहतो ते पूर्ण व्हावं आणि आपल्याकडनं चांगले कर्म घडावं आणि भगवंताची कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावं म्हणून आपण दुसरा अध्याय वाचायचा असतो. तिसरा अध्याय आपले उज्ज्वल भविष्यासाठी, आपली पुढची प्रगती व्हावी,
आपले पुढचे जे काही आपल्याला संकटे येणार आहे ते संकटे टळून जावं, नाहीसे व्हावं, आपलं मार्ग सुखरूप चालावं म्हणून आपण हे पुढची वाटचाल साफ करण्यासाठी पुढच्या वाटचालीमध्ये जे काही संकटे येणार आहेत, जे काही दुःख येणार आहेत, जे काही आपल्या वरती अचानक कोणतेही संकटे येत असतील तर ह्या 3ऱ्या अध्यायाने आपले पूर्ण संकटे टळतात. हे गुरु महाराजांचा आशीर्वाद आहे. म्हणून आपण कर्मशाने रोज 3 अध्याय वाचायला सांगितले जातात. आता बघा, हे 3 अध्याय वाचत असताना आपल्याला काही नियम आहे का? काही पारायण करायचे काही नियम आहेत का? तर स्वामी चरित्र सारामृत करताना कोणतेही नियम पाळायची गरज नाही. एवढंच आहे की आपण पारायण करत असाल तर नॉनव्हेज वर्ज्य करावे. नॉनव्हेज वर्ज्य करावे, कारण आपण नॉनव्हेज खाऊन स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं पारायण करू नये. हा ग्रंथ हा कल्पवृक्ष ग्रंथ आहे. जो मागाल ते तर तुम्हाला भेटणारच आहे. त्याच्या पलीकडे जाऊन कितीतरी पटीने तुमची इच्छा पूर्ण होईल आणि ज्या तुम्ही कल्पनासुद्धा केल्या नव्हत्या त्या गोष्टी तुमच्या सोबत घडत जाईल. मग तुम्ही आता लगेच बघा काय होतं, कधी कधी आपण सेवा चालू केली की आपल्याला चांगलंच व्हावं, लगेच व्हावं असं अपेक्षा करत असतो. पण सेवा करत असताना थोडं वेळ जातो, पण आपले कार्य मार्गी लागतात म्हणजे लागतातच. पण कधी कधी थोडं वेळ लागलं तर आपण खचून जायचं नाही आणि आपली सेवा सोडायची नाही. फक्त सकाळी 10 मिनटं 3 अध्याय वाचायला द्यायचे आहे. जर तुम्ही फास्ट वाचत असाल तर 5 मिनिटामध्येच हा अध्याय होऊन जातो. खूप छोटे छोटे अध्याय आहेत, 21 अध्याय आहेत. तर रोज 3-3 अध्याय वाचला तर 7 दिवसामध्ये हा एक पारायण होतो. आणि 11 माळी जप करायचा आहे. जर 11 माळी जप शक्य नसेल तर 1 माळ तर जप आवर्जून आपल्याला करायची आहे. तर ही एवढी जरीही तुमच्याकडनं स्वामी सेवा झाली आणि स्वामीला समर्पण भावाने तुम्ही स्वामी सेवा केली तर तुमच्या जीवनात प्रगती होण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही. फक्त तुम्ही मेहनत करायचं आहे आणि ही स्वामी सेवा करायची आहे. आणि हे स्त्री सेवा करू शकतात, पुरुष करू शकतात, मुलं करू शकतात, मुली करू शकतात. कोणीही ह्या सेवा करण्यासाठी अडथळे नाही. म्हणजे कुणीही ही सेवा करू शकतात. फक्त महिलांनी पिरियडमध्ये ही सेवा करू नये. आपलं पिरियड येऊन गेल्याच्या नंतर ही सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ सारामृतांचे 3 अध्याय, 11 माळी जप, शक्य नसेल तर 1 माळ जप, 1 माळ गायत्री मंत्र, एवढी ही नित्य सेवा जरी तुम्ही ठेवला तर फक्त तुम्ही 3 महिने वाट पहा, तुमच्या जीवनामधल्या अशक्य गोष्टी शक्य होतील. तर ही छोटीशी माहिती तुमच्याशी मला शेअर करायची होती. जर माझी माहिती कशी वाटली तुम्हाला, जर चांगली वाटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये शेअर जरूर करा. म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी स्वामी सेवा करायला सुरू करतील. त्यांच्या जीवनातले प्रश्न